हॅलो व्ह्यूवर्स. सो हा ब्लॉग आहे माझी रिसेंट नाशिक ट्रिपचा. सो यामध्ये तुम्हाला माझ्या दोन्ही फॅमिलीज दिसणार आहेत. 3 दिवस आम्ही काय काय केलं नाशिकमध्ये, कुठे कुठे गेलो, ह्या सर्वांचे ग्लिम्स आहेत. होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि तुम्ही कंटिन्यू बघाल. शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा, कारण की हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे, कारण की भरपूर मोठा ब्लॉग आहे. 3 दिवसांचा आहे, सो 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. हा कळसूबाईचा व्ह्यू आहे. आम्ही कारमधून उतरून दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या माझ्या आईबाबांना दाखवत होतो. खूप खूप सुंदर व्ह्यू होता आणि खरंच डिसेंबर महिन्यामुळे तर तो अजून छान दिसत होता. मग आम्ही ब्रेक घेतला जेवणासाठी. इथे आम्ही जेवायला थांबलो होतो. बावली डॅमच्या पुढे आहे हे हॉटेल संस्कृती. खूप मस्त जेवण होतं इथे. एकदम घरगुती पद्धतीने झालं आमचं जेवण. आता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं. खूप लेट चेक इन केलं आम्ही. हे हॉटेल भंडारदरा जवळ आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी डिटेल्स शेअर केले आहेत. सो वॉचफुल व्हिडिओ फॉर द डिटेल्स. स्टे ट्यून. कसं आहे हॉटेल? कैसे व्लॉग बनवते आम्ही. कुठे गेली नेहा? हे काय 2 रूम अटॅच आहे? मेरे मला व्लॉग मध्ये बोलायचं आहे. कसं बोलायचं? हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स. वेलकम टू माय व्लॉग. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला आपण एक्सप्लोर करूया रूम. मी तुम्हाला रूम टूर देणार आहे. लगेच फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत देवीचे दर्शन घ्यायला. आमच्या कुलदेवी आईचे दर्शन. खूप फेमस ठिकाण आहे नाशिकचं रंधा वॉटरफॉल. मला माहितीच असेल. तिथेच आमच्या घोरपडे आईचं पण मंदिर आहे. सो आम्ही सगळे तिथे दर्शन घ्यायला चाललो आहोत. काय काय आहे तिथे पोट जास्त इथेच तो वॉटरफॉल आहे, रंधा वॉटरफॉल, जो आता सध्या तर नाही आहे. तो पावसाळ्यामध्येच वॉटरफॉल दिसतो. सगळे टुरिस्ट लांबून लांबून बघायला येतात, स्पेशली वॉटरफॉल बघायला कसा आहे करून. आय थिंक इंडियाज 3rd लार्जेस्ट वॉटरफॉल आहे तो. खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे आणि खूप छान वाटतं बघायला. ते आहे देवीचं मंदिर छोटंसं जे तुम्हाला दिसतंय. तिथे ॲक्च्युअल मंदिर आहे आणि बाहेर मोठं मंदिर बांधलंय. गेट लावलेलं होतं ना, खोलला असता आपण तो गेट. भैरवी किती माहिती का ती नाही का माझी नणंद ना. भैरवी इंट्रोड्यूस कर तुला स्वतःला. ती ना ती तिची आई आणि सगळं सारखं
किती पाहिले तुम्ही? हाय परी. सतत ऍक्टिंग करत असते ना एकटी. ती नाही ती हो मी चालू करणार आहे आता. दुसरी गाडीवाली तिथं आहेस तू. ते ना काय माहिती ती बडबड करणार तिने नवऱ्याला फ्रंट कॅमेरा नसतो करायला. हा मग कायसाठी? नाही मीठ टाका थोडं. मीठ टाकून द्या. वेगळ्या पुढे काय घेतलं चहा दे. चिंच. इकडे होता ना वागलेला नाही लोकमान्य. हा पहिला होता तिथे नंतर आता सायकल इकडे होता. कॅमेरा शाय. मुंबईकडची हे बघितलं ना इकडे मग लोक येणार पुढं काय दिसतंय ना. तेच मेन आहे की एवढं हे असून तरी तुम्ही धंदा करतात. कसं वाटतंय परत येऊन इथे? मस्त वाटतंय. क्लायमेट कसं आहे? लास्ट टाइम आपण कधी आलेलो? पावसाळ्यामध्ये ना. येस. आई कुठे राहिली? ए तुम्ही आता कुठे जाणार? कोणत्या गाडीमध्ये दोघी? परी बाजू हो. परी आपण तू कुठे चाललो आपण आता? काय कोणता डॅम? नाव नाही वाटतं. अरे बोल. भंडारा डॅम. कुठलं डॅम? आता भंडारदरा डॅमला चाललो आम्ही. हायेस्ट पॉइंटला तो डॅम आहे. हायेस्ट पॉइंटला आहे हा डॅम. टॉलेस्ट डॅम. इथून दुकान दाखवते. नाही छोटीशी ही पायवाट आहे ना इथून जायला. सगळे स्टॉल का बंद आहे यार? चालू असले पाहिजे. आता तर सीझन आहे ना. वीकेंडला येतात ना. उद्या स्टॉल्स बघ आता. उद्या स्टॉल. एक नांदूर काहीतरी आहे. ही तर आवाज येतात. कसले आवाज आहेत हे? बेडका. साप नाहीये ना? बेडक्यात तर साप पण असणार बाई. पण लागेल सपोर्ट. जा तो किरण थांबलाय तुला पकडायला. टास्क हे चढणं. ए बाबा तर नाही होऊ शकत भक्ती. हा बाबा नाही होऊ शकत. ए नंदीला का असं ठेवलं किरण? आला असेल ते. ठेवलं असेल कोणतरी. तोच आहे हा. इथे तिथे पळतोय. नाही दोन आहेत ते बघ परी. बोटिंग. अरे चल. तिला भीती वाटते का? अरे ना. बाय. सगळे बोटमध्ये गेले आहेत. मी नाही जाऊ शकत कारण की मला पण बोटीचा फिअर आहे. म्हणजे मला पाण्यामध्ये जायचा फिअर आहे. आणि असंच मी माझे बाबा आणि माझी बहिणी आम्ही तिघं नाही गेलो. आम्ही तिथेच थांबलो वरती. आम्ही मस्त एकमेकांचे फोटो काढले वरती बसून आणि व्ह्यूचा आनंद घेतला. खूप छान व्ह्यू होता आणि जस्ट सनसेट झालेला त्याच्यामुळे तर अजून खूप छान दिसत. सनसेट बघायला तर नाही मिळाला पण सनसेट नंतरचा इमिडिएट असा व्ह्यू होता आणि खूप छान वाटत होता. आणि त्याच्यामध्ये फोटोज पण एवढे छान येत होते. ते मी ते लास्टला अटॅच करेल फोटो, तुम्ही बघा.
कशी होते तिकडे काय केलं तुम्ही उभं राहून एवढा वेळ? काय सांगत होता? तिथून सनसेट होतो त्या डोंगराच्या इथून थांबलो. मला वाटलं तुम्ही चहा पीत बसले तिथे. चहा इथे चहा येतात ना असे बोटवर. 10-15 मिनिटं तरी थांबलेले ना तुम्ही. थंड लागत होतं तिकडे जास्त? नाही आपण खूप गुड मॉर्निंग माझी यूट्यूब फॅमिली. सो आत्ता वाजले आहेत सकाळचे 9 आणि आम्ही सगळे चाललो आहोत आता ब्रेकफास्टला. ब्रेकफास्टचं टायमिंग 10 वाजेपर्यंतच आहे. तो फटाफट ब्रश करून चला ब्रेकफास्ट करायला. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते, म्हणजे रूमच्या बॅक साईडचा रूम दाखवते. किती छान आहे हा व्ह्यू. गुड मॉर्निंग. झाला नाश्ता तुझा? काय खाल्लं तू? पोहे, ब्रेड बटर आणि कॉफी. काय मग कसं काय जायचंय ह्याला? पहिले गावाला जा. हे तुम्ही आणलेले साबण वगैरे? हां बरं ना. किरणला सांगितलं बॉडीच्या साबण हात धुवायचं साबण घेऊन. ठाण्याला मॉलमध्ये मिळतं. काय घ्यायचं? मॉलमध्ये दुपारी बरीला काही दाखवायची गरज तिला नाही कोणाला. नाही मी कशी आणते आता रडत राहा काल सारखी रडत चपली सारखी रडत. मी घेतली. ही बॅग कुठे कुठे ठेवायचं? आता टिकली लावायची. परी प्लीज माझी. सेइंग बाय टू दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी. खूप मजा आली, खूप छान स्टे होता इथे आणि सकाळी ब्रेकफास्ट पण खूप छान होता. आता आम्ही निघतोय आणि आम्ही चाललोय आम्ही गावच्या घरी, आमच्या गावच्या घरी. हे आहे रिसेप्शन. या रिसॉर्टचं नाव आहे भंडारदाराला आहे हा रिसॉर्ट आणि या रिसॉर्टचं नाव आहे कॉटन स्टेज यश रिसॉर्ट. हे मेन एंट्रन्स आहे आणि इथून आत आलो की हे रिसेप्शन आणि मग पुढे रूम्स आहेत. आम्ही कॉटेज, त्या कॉटेजमध्ये 2 रूम आणि 1 हॉल होता
आणि इथे सिंगल रूमवाले पण रूम्स अवेलेबल आहे. सॉरी मला आता सवय नाही आहे, फर्स्ट ब्लॉग आहे माझा, तर कोणत्या अँगलमध्ये पकडायचं काय कळत नाही. हे तिथे आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केलेला, आम्ही इथे बसून ब्रेकफास्ट केला आणि आतमध्ये काल रात्री डिनर केलेला. गाडीमध्ये बसतात सगळे. परी एवढी मोठी आहेस तू.